तर मित्रांनो आपण बघतो आहे युनिट न्यूमरिकल मेथड आणि न्यूमरिकल मेथड मध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट टाइप आहे ज्याचं नाव आहे रंगे कुत्ता मेथड किंवा आरके मेथड म्हणूनही ह्या टाइपला ओळखलं जातं. रंगे कुत्ता मेथड, आरके मेथड. आता हा टाइप आपल्याला शिकायचा आहे. बघा इंटरेस्टिंग टाइप आहे आणि प्रत्येक वेळी याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. बघा याच्यासाठी काही फॉर्म्युलेज आहे, 6 फॉर्म्युले आहे, लक्षात घ्या. पहिला फॉर्म्युला आहे हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हेच फॉर्म्युले प्रत्येक इटरेशन मध्ये वापरायचे, लक्षात ठेवा. K1 is equal to hf of x0 y0. Second, K2 is equal to hf of x0 plus h by 2 comma y0 plus k1 by 2. Third, K3 is equal to hf of x0 plus h by 2 comma y0 plus k2 by 2. Fourth, K4 is equal to hf of x0 plus h comma y0 plus k3. Fifth, K is equal to 1 by 6 bracket K1 plus 2K2 plus 2K3 plus K4. Sixth, Y at X is equal to X0 plus H is equal to Y0 plus K. सो मित्रांनो हे फॉर्म्युले आहे, हे फॉर्म्युले वापरून आपल्याला आरके मेथड रंगे कुत्ता मेथडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. सो बघा प्रॉब्लेम कशा प्रकारे असेल आणि फॉर्म्युले आपण कसे वापरणार. आता सुरू करूया. बघा फर्स्ट क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. Using fourth order रंगे कुत्ता method, solve the equation dy by dx is equal to under root x plus y. Subject to the conditions x is equal to 0, y is equal to 1 and find y at x is equal to 0.2 taking h is equal to 0.2. तो मित्रांनो अशा प्रकारचा आरके मेथडचा प्रॉब्लेम असतो. आता सोडवणार कसं बघा. पहिल्यांदा स्टेप्स लिहायच्या, सोल्युशन काय काय गिवन आहे आपण लिहूया. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय काय गिवन आहे बघा ते आपण लिहिणार. dy बाय dx दिला आहे, dy बाय dx इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x प्लस y. नेहमी लक्षात ठेवा dy बाय dx ला काय घ्यायचं, f ऑफ एक्स वाय. dy बाय dx ला म्हणायचं f ऑफ एक्स वाय. आपण युलर्स मेथड मध्ये पण शिकलो, तो आहे x प्लस वाय. त्याच्यानंतर x आणि y ची तुम्हाला व्हॅल्यू दिली बघा. x आणि y च्या ज्या व्हॅल्यू दिल्या असेल त्यांना x0 y0 कन्सिडर करायचं. सो x म्हणजे x0 तो आहे 0 आणि पुढे y म्हणजे y0 घ्यायचं, तो आहे 1. राहिला h किती दिला बघा 0.2. सो एवढं आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये दिलेले आहे. एक्स वायच्या ज्या व्हॅल्यू दिल्या असेल त्याला कंपल्सरी x0 y0च मानायचं कारण इंटरेशन सुरुवात 0 ने होते. सो गिवन व्हॅल्यू 0 0 घ्यायच्या, x0 0 y0 1 h 0.2. आता सेकंड स्टेपला फाइंड करायचे नंबर ऑफ इटरेशन्स. नंबर ऑफ इटरेशन्स जे मी युलर्स मध्ये पण शिकवलं होतं तेच इकडे आहे. नंबर ऑफ इटरेशन्स किती असतील हे शोधायचं. सो कसं करणार बघा. प्रॉब्लेमची सुरुवात नेहमी इथून करायची. x0 घ्यायचा, तो आहे 0. त्याच्यात h मिळवत जायचा, याच्यात h मिळवायचा. ओके. सो 0 मध्ये h मिळवा, तो काय येईल 0.2. पुन्हा मिळवा 0.4, पुन्हा h मिळवा 0.6. हे वाढतच जाईल, ही सिरीज वाढतच जाईल. मग सिरीज कुठे थांबवायची ते पण क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल बघा. फाइंड, इव्हॅल्युएट, कॅल्क्युलेट, इस्टिमेट असे शब्द आले की समजायचे तिथे आपल्याला कुठे थांबायचं ते सांगितलं आहे. सो फाइंड y at x is equal to 0.2. कुठपर्यंत घ्यायचं आहे फक्त 0.2 पर्यंत. म्हणजे एवढाच आपल्याला पाहिजे, हे पुढचं नको आहे. सो x0 नंतर हा येईल x1. हे इथे जर 0.6 म्हटलं असतं तर हा x2 हा x3 किती इटरेशन आले असते मग 1 2 3 दोघांचे मिळून एक इटरेशन कन्सिडर करायचं. जर 0.4 म्हटलं असतं तर 1 2 दोन इटरेशन आले असते, पण 0.2च म्हटलं आहे. सो एकच इटरेशन झालं. म्हणजे हा प्रॉब्लेम किती इटरेशन यायचा आहे फक्त 1. सो बघा या पुढच्या व्हॅल्यूची गरज नाही, ते काढून टाकूया. सो आपल्याला कळालं x कितीपर्यंत y कितीपर्यंत फाइंड करायचं आहे 0.2 पर्यंत. पहिला x0 0 घ्यायचा, त्याच्यात h मिळवायचं, h आहे 0.2 मिळवला आणि तिथपर्यंतच तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे एकच इटरेशन झालं, दोघांचे मिळून एक कन्सिडर करायचं. सो आपण काय म्हणणार, देअरफॉर टोटल इटरेशन इज इक्वल टू 1. देअरफॉर टोटल इटरेशन्स इज इक्वल टू 1. फक्त एकच इटरेशनचा प्रॉब्लेम आहे.
बघा आरके मेथडमध्ये तुम्हाला एक किंवा दोन एवढ्याच इटरेशनचा प्रश्न असतो. युलर सारखं 5-5, 6-6, 7-7, 8-8 इटरेशन नसता. आरके मेथडमध्ये तुम्हाला एकच इटरेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा दोन पेक्षा जास्त इटरेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला कधीच विचारला जात नाही, कारण एकच इटरेशन एवढं मोठं होतं. 2 बघितला तर ते डबल मोठं होईल आणि 3 इटरेशन तुम्ही 10 मिनिटात सोडूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एकच इटरेशनचा प्रॉब्लेम असतो. एखाद्या वेळी 2 इटरेशनचा प्रॉब्लेम येतो, नाहीतर 70% तुम्हाला एकच इटरेशनचा प्रॉब्लेम असतो, लक्षात ठेवा. सो आपण आता स्टार्ट करूया. आपल्याला कळालं काय काय, पुन्हा एकदा लक्ष देऊ. बघा क्वेश्चन मध्ये dy/x दिला होता, त्याला f of xy म्हणलं. f of xy इज इक्वल टू √x + y. xy दिले होते 1 0 0 y 0 1 h 0.2. नंबर ऑफ इटरेशन कॅल्क्युलेट केले. कसं काढलं? 1 0 लिहून घ्यायचा, 0 त्याच्यात h मिळवायचं, 0.2 मिळवला. पण आपल्याला एंड y कुठपर्यंत फाइंड करायला लावला होता? 0.2 पर्यंत. 0.2 पर्यंत सांगितला होता. 1 0 नंतर पुढची व्हॅल्यू x1. सो दोघी मिळून एक इटरेशन कन्सिडर करायचं. सो हे झालं एकच इटरेशनचा प्रॉब्लेम. आता एक एक इटरेशन सोडवायचे. प्रत्येक इटरेशन मध्ये k1 k2 k3 k4 k आणि y एवढ्या 6 फॉर्म्युले सोडवायचे. ओके, जर 2 इटरेशन असते तर पहिल्या इटरेशन मध्ये हे 6 फॉर्म्युले सोडवले की पुन्हा इटरेशन सेकंड मध्ये पुन्हा हे 6 फॉर्म्युले सोडवायचे, असं असतं. कळालं? एक इटरेशन म्हणजे 6 फॉर्म्युले सॉल्व्ह करणं, 2 इटरेशन म्हणजे पुन्हा हे 6 फॉर्म्युले सॉल्व्ह करणं, असं असतं. सो आपल्याला एकच इटरेशन सांगितलं ना, सो एकदा 6 फॉर्म्युले सॉल्व्ह करायचे आहे. सो 1 बाय 1 स्टार्ट करूया. बघा आता कशा प्रकारे आपण करणार. तर आता इटरेशन फर्स्ट बघूया. इटरेशन फर्स्ट म्हणजे सेकंड थर्ड स्टेप आपली. बघा इटरेशन फर्स्ट साठी आपल्याला काय काय व्हॅल्यू लागणार? x0 y0 आणि h या तिघी व्हॅल्यू लागणार. त्या तिघी व्हॅल्यू मी लिहून घेतो. फर्स्ट साठी आपल्याला लागणार आहे x0 किती आहे आपली? 0, y0 आहे 1 आणि h आहे 0.2. सो ह्या व्हॅल्यूज घेऊन आपल्याला आता सोडवायचं आहे. बघा पुढे पहिल्यांदा घेणार आपण k1 चा फॉर्म्युला. पहिल्यांदा लक्ष द्या, 6 फॉर्म्युले सोडवायचे. एकदम भारी आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. सो फर्स्ट पहिल्यांदा लिहून घेणार आपण f of xy. नेहमी f of xy ने स्टार्ट करायचे. f of xy काय आहे आपला? √x + y. करेक्ट. आता व्हॅल्यूज घेणार आपण, फॉर्म्युला लिहिणार पहिल्यांदा. बघा k1 फॉर्म्युला आहे k1 इज इक्वल टू, k1 चा फॉर्म्युला आहे h f of x0, y0 h इंटू f of x0, y0. ओके. सो बघा आता हे सोडवणार कसं, लक्ष द्या काय करायचं. k1 इज इक्वल टू हा h तसाच ठेवायचा, हा f ऑफ आता इंटू म्हणजे हा टाकायचा, मल्टिप्लायचं साइन टाकायचं, एक ब्रॅकेट घ्यायचा आणि बघा आता f ऑफ x0 y0 याच्याऐवजी f ऑफ xy ही टर्म घ्यायची, ही गिवन क्वेश्चनची टर्म घ्यायची. ओके. सो क्वेश्चनची टर्म अंडर मध्ये आहे, सो अंडर आपण घेतला. आता दिलेल्या क्वेश्चन मध्ये xy जे असेल ना, xy ला ह्या xy ने रिप्लेस करायचं. म्हणजे x ची किंमत f मधली पहिली टाकायची आणि y ची किंमत f मधली दुसऱ्याची टाकायची. सो याने याला रिप्लेस करायचं. f मधल्या दोन्ही व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू x ला रिप्लेस करेल, दुसरी व्हॅल्यू y ला रिप्लेस करेल, नेहमी लक्षात ठेवा. सो √x च्या जागी टाकायचं, x0 मध्ये प्लस आहे म्हणून प्लस, इथे मायनस असतं तर मायनस, y म्हणजे ही व्हॅल्यू, y0 हा √ क्लोज आणि हा ब्रॅकेट क्लोज. समजा इथे y चा स्क्वेअर असता तर y0 चा स्क्वेअर पण केला असता. म्हणजे हे जे आहे ना, h ला मल्टिप्लाय हे काढून ही व्हॅल्यू घ्यायची f ऑफ xy आणि xy च्या जागी ह्या f मधल्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. x च्या जागी पहिली व्हॅल्यू, y च्या जागी दुसरी व्हॅल्यू असं रिप्लेस करायचं. आता व्हॅल्यू आपण पुट करणार. बघा h किती आहे? 0.2 इंटू ब्रॅकेट √ x0 काय आपला 0 प्लस y0 काय आहे 1 ब्रॅकेट क्लोज. आता हे सिम्प्लिफाय करा, कॅल्क्युलेटर सोडवलं आपण तर काय येईल बघा, हे 0 + 1 1 √1 काय होईल 1. सो हे कॅल्क्युलेटर टाका लागलं तर 0 + 1 1 झाला. ओके. 0 + 1 1 आला, काही गरज नाही कॅल्सीची, डायरेक्ट येईल ना. 0.2 इंटू हे काय 0 + 1 1 √1 हे डायरेक्ट कॅल्सीट टाका. 0.2 इंटू √1, 0.2 इंटू √1 किंवा √1 1 होतो, तेच आन्सर येणार आहे 0.2. करेक्ट. दोन्ही कॅल्सीट सेमच आहे. सो आपला k1 आला, k1 इज इक्वल टू 0.2.
हा झाला K1. बघा किती इझिली मी सॉल्व्ह केला, एकदम भारी मेथड आहे, मजा येते सोडवताना. बघा काय केलं, f of x y इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस वाय लिहून घेतला, बरोबर. नंतर आपला हा क्वेश्चन होता, K1 चा फॉर्म्युला लिहिला, K1 इज इक्वल टू एच एफ ऑफ x0 y0. आता h तसाच ठेवायचा, पुढे इंटूच्या ऐवजी क्रॉस लिहायचा, ब्रॅकेट घ्यायचा, ब्रॅकेटमध्ये हे एफ ऑफ एक्स वाय एफ ऑफ x0 y0 काढून टाकायचं, त्याच्याऐवजी हा गिवन क्वेश्चन मधला व्हॅल्यू पुट करायची आणि त्याच्यामध्ये जे एक्स वाय आहे त्यांना हे एफ मधल्या व्हॅल्यूने रिप्लेस करायचं. एक्स ला पहिली व्हॅल्यू टाकायची x0, वाय ला टाकायची दुसरी व्हॅल्यू y0, मग त्यांच्या किमती टाकल्या, सॉल्व्ह केलं, हा आला K1. करेक्ट. आता K2 काढू. बघा K2 चा फॉर्म्युला पुन्हा सेकंड, फर्स्ट झाला आता सेकंड. बघा सेकंड एफ ऑफ, पुन्हा हेच लिहायचं, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस वाय. इथपर्यंत आलो. आता K1 झाला, K1 नंतर K2 चा फॉर्म्युला घ्यायचा, K2 इज इक्वल टू, K2 चा काय फॉर्म्युला आहे बघा, स्टँडर्ड फॉर्म्युला, एच एफ ऑफ h इंटू एफ ऑफ x0 प्लस h बाय 2, x0 प्लस h बाय 2 कॉमा y0 प्लस k1 बाय 2, y0 प्लस k1 बाय 2. हा आहे K2 चा फॉर्म्युला. करेक्ट. सो आता बघा या व्हॅल्यूज पुट करायच्या. सो कसं लिहिणार बघा, लक्ष द्या. इज इक्वल टू h तसाच, डॉटच्या ऐवजी इंटू घ्यायचा, ब्रॅकेट घ्यायचा. मी काय सांगितलं, क्वेश्चन मध्ये जे दिली ती टर्म घ्यायची, अंडर रूट आहे, सो अंडर रूट घेतला, एक्स आणि वाय, क्वेश्चन मधल्या एक्स वाय ला, क्वेश्चन मधल्या एक्सच्या जागी ही एफ मधली पहिली टर्म टाकायची आणि क्वेश्चन मधल्या वायच्या जागी एफ ची दुसरी टर्म टाकायची. ओके. सो एक्सच्या जागी ही टर्म टाका, x0 प्लस h बाय 2 ही झाली एक्सची व्हॅल्यू, पुढे बघा प्लस आहे, प्लस आता y ची व्हॅल्यू म्हणजे ही y0 प्लस k1 बाय 2 आणि हा अंडर रूट ॲज इट इज. ओके. हा ब्रॅकेट इकडे कंप्लीट झाला. आता आपण व्हॅल्यूज टाकणार आणि सॉल्व्ह करणार. बघा पुढे, लक्ष द्या, एकदम इझी आहे, एकदा प्रॅक्टिस केली ना ते जमतं, प्रॅक्टिसने एकदम परफेक्ट होऊन जातं, काही अवघड नाहीये, थोडी प्रॅक्टिस करायची. आणि आरके मेथड लक्षात ठेवा, तुम्हाला एक क्वेश्चन हमखास येतो, रंगाकुत्तर मेथड, फिक्स म्हणजे फिक्स क्वेश्चन असतो, याच पद्धतीने करायचं. बघा सो व्हॅल्यूज आपण पुटअप करणार. h आहे आपला 0.2 इंटू ब्रॅकेट, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट, x0 काय आहे बघा, x0 इज 0 प्लस h आहे 0.2 अपॉन 2, जसं लिहिलंय तसंच टाकायचं, ब्रॅकेट क्लोज, प्लस y0 आहे 1 प्लस k1 काय आलाय बघा 0.2 अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज आणि हा स्क्वेअर रूट कंप्लीट, हा स्क्वेअर बॉक्स इथे कंप्लीट. आलो इथपर्यंत. आता फक्त कॅल्सीवर सोडवायचं. बघा दोन्ही कॅल्सीत सेम करायचं. काय करायचं, हे बिना अंडर रूटचं फक्त एवढे ब्रॅकेट कॅल्सीत टाकून घ्यायचे, म्हणजे कॅल्सीत असं टाकणार. बघा लक्ष द्या, असं टाकायचं 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 अपॉन म्हणजे डिवायडेड बाय ना, प्लस 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 असं टाका. दोन्ही कॅल्सीमध्ये असंच टाका. ओके. सो तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सो हीच प्रोसेस करायची. बघा सेम पद्धतीने टाकायचं कॅल्सीमध्ये. लक्ष द्या, अंडर रूट घ्यायचं नाही, बिना रूटचं इथून स्टार्ट करायचं. ब्रॅकेट 0 घ्या, 0 काय हरकत नाही, 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज, प्लस 0.2 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट क्लोज, प्लस पुन्हा ब्रॅकेट 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू केलं, SD दाबा, 1.2 आलं. सो ही व्हॅल्यू आली 1.2, 0.2 इंटू हे किती आलं अंडर रूट. आता घ्यायचं, याची व्हॅल्यू आली 1.2 म्हणजे याला अंडर रूट 1.2. बरोबर. आपण मधलं सोडवलं ना, रूट तर तसाच होता, रूट तसाच राहिला, मधल्याचा आला 1.2. सो आता हे कॅल्सीत टाका, 0.2 इंटू अंडर रूट 1.2. सो किती आन्सर येतं बघा, 0.219. करेक्ट. सो K2 आला 0.219. बघा किती इझी आहे. समजतंय ना काय केलं बघा. पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म्युला लिहिला, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस वाय. गिवन क्वेश्चन, K2 चा फॉर्म्युला, K2 इज इक्वल टू एच एफ ऑफ x0 प्लस h बाय 2 y0 प्लस k1 बाय 2.
पुढे एच डॉटच्या ऐवजी इंटू घ्यायचा, ब्रॅकेट, अंडर रूट आहे अंडर रूट, एक्स आणि वाय यांच्या ऐवजी एक्सची किंमत ही टाकायची, एफ मधली पहिली किंमत ही एक्सला रिप्लेस करायची आणि एफ मधली दुसरी किंमत वायला रिप्लेस करायची. इथे टाकल्या, एक्स हा आला आणि वाय हा आला. ओके, आता त्यांच्या किमती पुट केल्या, एवढं सोडवलं, अंडर रूट तसंच राहिलं, याचा आन्सर आला 1.2. हे कॅल्क्युलेट टाकलं, आलं 0.219. कळाला K2 कसा. आता K3 करूया. बघा सेम वेने जायचं, एकदम इझी आहे. सो K3 साठी आपण जाणार आता, K3 चा फॉर्म्युला लिहिणार. सेम माझ्या K3 चा फॉर्म्युला पण हा नियर अबाउट K2 सारखाच आहे. करेक्ट, फक्त इथे K1 च्या ऐवजी K2 येतो, बाकी सेम टू सेम फॉर्म्युला. सो बघा आता, आणि घाबरायचं नाही, प्रॉब्लेम कंप्लीट करत जायचा, आपला आन्सर 100% येतं. बघा आता पुढे कसं K3 चा फॉर्म्युला लिहिणार. पहिल्यांदा इथून स्टार्टअप करणार, एफ ऑफ एक्स वाय हे लिहायचंच. काय तो अंडर रूट एक्स प्लस वाय. आता फॉर्म्युला K2 झाला. K3 चा फॉर्म्युला, K2 आणि K3 चा फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथे K2 ला K1 येतो आणि K3 ला K2 येतो. ओके, सो फॉर्म्युला येईल एच एफ ऑफ x0 प्लस h/2 y0 प्लस K2/2. करेक्ट. सो बघा K3 इज इक्वल टू फॉर्म्युला बनेल h इंटू एफ ऑफ सेम फॉर्म्युला x0 प्लस h/2 कॉमा y0 प्लस K3 साठी K2 घ्यायचा. आता K2/2 तोच फॉर्म्युला, फक्त K1 च्या ऐवजी K2 टाकायचा. सो आता इक्वेशन बनवायची पुन्हा. सो इज इक्वल टू K3 इज इक्वल टू h इंटू ब्रॅकेट घेणार. बघा अंडर रूट, सो अंडर रूट आला, एक्स एक्सच्या ऐवजी एफ मधली ही एक्स टाकायची, प्लस वाय वायच्या ऐवजी एफ मधली ही वाय टाकायची. सो एक्स आहे आपला हा x0 प्लस h/2, पुढे एक्स टाकला प्लस वाय, वाय म्हणजे ही व्हॅल्यू y0 प्लस K2/2. हा अंडर रूट क्लोज झाला, हा स्क्वेअर ब्रॅकेट इकडे क्लोज झाला. कळालं किती इझी आहे. आता व्हॅल्यू पुटअप करणार. h आहे आपला 0.2 इंटू ब्रॅकेट अंडर रूट x0 का आपला 0 प्लस h आहे 0.2/2 प्लस y0 आहे 1 प्लस K2 काय आलाय बघा, इकडे आलाय 0.219/2 ब्रॅकेट क्लोज. हा रूट इकडे कंप्लीट करा आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. बघा किती इझी आहे. कॅल्क्युलेटर सोडवणार, कॅल्क्युलेटर काय सोडवणार, आधी फक्त एवढं रूट मधलं सोडून घ्या. सो इथून स्टार्ट करायचं, ब्रॅकेट अंडर रूट नाही घ्यायचं, फक्त रूट मधलं सोडून घ्यायचं. ब्रॅकेट दोन्ही कॅल्क्युलेट सेम करा, 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2, 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 प्लस पुन्हा ब्रॅकेट 1 प्लस 0.219 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू केला, तो आला 1.209. बघा हा 0.2 तसाच इंटू हा अंडर रूट तसाच, याचा आन्सर आलं 1.209. सो आता हे टाका कॅल्सिट, काय येईल बघा, 0.2 इंटू अंडर रूट 1.209. सो आपला आन्सर येतं 0.219. K3 पण K2 सारखा झाला, K3 आला 0.219. बघा K2 K3 सेम आले. काय केलं बघा, सेम प्रोसिजर. पहिल्यांदा एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस वाय, गिवन क्वेश्चन आहे तो लिहून घेतला. K3 चा फॉर्म्युला h एफ ऑफ x0 प्लस h/2 y0 प्लस K2/2. आता किमती टाकल्या, h तसाच, डॉटच्या ऐवजी इंटू ब्रॅकेट, हे अंडर रूट घेतला, x म्हणजे ही व्हॅल्यू x0 प्लस h/2 प्लस प्लस y म्हणजे ही व्हॅल्यू y0 प्लस K2/2. व्हॅल्यू टाकल्या, हे अंडर रूट मधलं सोडवलं, अंडर रूट तसाच राहिलं, याचा आन्सर आला 1.209. मग हे दोघं 0.2 इंटू अंडर रूट 1.209 असं कॅल्क्युलेट टाकलं. सो आपला आन्सर आलं 0.219. ओके, सो अशा पद्धतीने करायचं आहे. बघा MS मध्ये जरी केले तरी सेमच येणार आहे. हेच टाकून बघू, 0.2 इंटू अंडर रूट 1.209, 0.219. यस, 0.2 इंटू अंडर रूट 1.209, 0.219. ओके, यस, व्हॅल्यू आपली 0.219 आलेली आहे.
219 करेक्ट. ओके ओके सॉरी सेमच व्हॅल्यू येते 0.219 यस सेमच येणार आहे ना. इकडे पण बघा हे पण टाकून बघू 0.2 इंटू अंडर रूट 1.2 0.219 करेक्ट. सो बघा दोन्ही कॅल्सीमध्ये सेमच येतं. K3 झाला. आता K4 ला जाऊया. सेम करत जायचं सेम वेने सगळ्या प्रोसेस करायच्या आणि एकदम इझी आहे. फक्त प्रॅक्टिस केली की जमेल. याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करा. मागच्या 2-3 पेपर मधले जरी क्वेश्चन सोडवले तरी तुम्हाला हे परफेक्ट होऊन जाईल. आता मी ऑलरेडी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करून दाखवणार आहे. ते 2 क्वेश्चन जरी तुम्ही 2-3 वेळा बघितले तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला त्याच्यानंतर काही बघण्याची गरज येणार नाही. ओके सो तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम नंतर न बघता सोडू शकता. आता K4 ला जाऊया. K3 झाला. K4 फोर्थ पुन्हा f ऑफ एक्स वाय लिहायचा. काय आहे तो अंडर रूट एक्स प्लस वाय बरोबर. K4 चा फॉर्म्युला खाली लिहिणार मी. K4 इज इक्वल टू K4 चा फॉर्म्युला आहे h इंटू एफ ऑफ x0 प्लस h y0 प्लस K3 x0 प्लस h कॉमा x0 प्लस h कॉमा y0 प्लस K3 y0 प्लस K3 हा आहे K4 चा फॉर्म्युला f ऑफ x0 प्लस h y0 प्लस K3. ओके बस फॉर्म्युला भेटला. पुढे सॉल्व करत जायचं. सो K4 इज इक्वल टू h डॉट म्हणजे इंटू ब्रॅकेट अंडर रूट. सो अंडर रूट आता x ऐवजी ही व्हॅल्यू घ्यायची x0 प्लस h म्हणजे x ला ह्या व्हॅल्यूने रिप्लेस करायचं. x0 प्लस h x घेतला पुढे प्लस आहे प्लस घेतला y म्हणजे ही व्हॅल्यू y ला ह्या व्हॅल्यूने रिप्लेस करायचं y0 प्लस K3 जसं इथे ना तसं टाकत जायचं. हा अंडर रूट कंप्लीट हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट व्हॅल्यूज पुटअप करणार. h आहे 0.2 इंटू अंडर रूट x0 आहे 0 प्लस h आहे 0.2 ब्रॅकेट क्लोज प्लस y0 आहे 1 प्लस K3 किती आहे बघा 0.219 ब्रॅकेट क्लोज आणि हा अंडर रूट क्लोज झाला. हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज झाला. कॅल्सीवर सोडवणार. आता कॅल्सीवर काय सोडवणार फक्त हे अंडर रूट मधलं दोन्ही कुठलाही कॅल्सी घ्या MSES सेमच येणार आहे. रूट नाही घ्यायचं रूट मधलं टाकायचं ब्रॅकेट जसं आहे तसं इथून स्टार्ट करायचं. 0 प्लस ब्रॅकेट 0 प्लस 0.2 ब्रॅकेट क्लोज प्लस आता इकडे ब्रॅकेट 1 प्लस 0.219 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू किती आला 1.419. याच्यात पण चेक करू बघा सेमच येणार. ब्रॅकेट पासून सुरुवात करायची 0 प्लस 0.2 ब्रॅकेट क्लोज प्लस पुन्हा ब्रॅकेट 1 प्लस 0.219 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0.419 करेक्ट. सो बघा हे 0.2 तसंच इंटू हे आलं अंडर रूट तसंच 1.419 दोन्ही कॅल्सीत 1.419 येतं 1.419. सो यांचं मल्टिप्लिकेशन करा. 0.2 इंटू अंडर रूट 1.419 किती येतो तो 0.2382. सो K4 भेटला. K4 इज इक्वल टू 0.238 बघा सेम MS मध्ये पण करून बघू. दोन्ही कॅल्सीत मी सांगतोय सेमच येणार आहे. 0.2 इंटू अंडर रूट 1.419 0.238 करेक्ट. कळाला. K4 पुन्हा एकदा मी सांगतो लक्ष द्या. काय केलं h इज इक्वल f ऑफ xy इज इक्वल टू अंडर रूट x प्लस y क्वेश्चन लिहून घेतला. K4 चा फॉर्म्युला h f ऑफ x0 प्लस h y0 प्लस K3 h डॉटच्या ऐवजी इंटू ब्रॅकेट घेतला अंडर रूट x च्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकायची x0 प्लस h ब्रॅकेट मध्ये प्लस प्लस y च्या ऐवजी ही व्हॅल्यू y0 प्लस K3 व्हॅल्यू पुटअप केल्या. हे सोडवलं विदाउट रूटचं याचा आन्सर आला 1.419 अंडर रूट तसाच हे सोडवलं. K4 आला 0.238. K4 पर्यंत झालं. आता K काढायचा आणि Y फाइंड करायचं. सो बघा लास्ट 2 स्टेप कशा करणार. सो मित्रांनो आता स्टेप 5 आणि स्टेप 6 बघूया. बघा स्टेप 5 मध्ये फॉर्म्युला घ्यायचा K इज इक्वल टू 1/6
ब्रॅकेट K1 प्लस 2K2 प्लस 2K3 प्लस K4 हा स्टँडर्ड फॉर्म्युला. आता सगळे आपण व्हॅल्यू पुटअप करणार बघा. सो K इज इक्वल टू 1/6 ब्रॅकेट सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. ओके, सगळ्या व्हॅल्यू माझ्याकडे आहेत. सो पहिली व्हॅल्यू आली होती K ची. K ची व्हॅल्यू आलेली आपली K1 ची. K1 ची व्हॅल्यू आलेली 0.2 प्लस 2 इंटू K2. K2 ची आपली व्हॅल्यू आलेली 0.219 प्लस 2 इंटू K3. K3 ची पण सेमच व्हॅल्यू आलेली 0.219 प्लस K4. K4 आला आपला 0.238. 0.238 ब्रॅकेट क्लोज. बघा सगळ्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. आता हे कॅल्सीवर टाकावं लागेल. बघा कॅल्सीवर कसं घ्या, फक्त एवढं आधी सोडून घ्या. ब्रॅकेट इथून स्टार्ट करा. ब्रॅकेट 0.2 प्लस जसं लिहिलं तसं 2 ब्रॅकेट 0.219 ब्रॅकेट क्लोज. पुन्हा प्लस 2 ब्रॅकेट 0.219 ब्रॅकेट क्लोज प्लस 0.238 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू जर केला तर येतं ते आपलं 1.314. सो अशा प्रकारे येईल 1/6 तसाच ब्रॅकेट म्हणजे इंटू 1.314. सो चला 1/6 इंटू करूया 1/6 ब्रॅकेटमध्ये घ्या 1/6. याला ब्रॅकेट टाका तरच आन्सर येईल. याला पण ब्रॅकेट टाका. इंटू मध्ये नाही घेतला तरी चालेल, ब्रॅकेट घेतले तरच आन्सर येतं. सो 1/6 म्हणजे 1/6 इंटू पुन्हा 1.314 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू केला तर आन्सर येतं 0.219. ओके, केचंही आन्सर येतं 0.219. के इज इक्वल टू 0.219. बघूया पुन्हा कशा प्रकारे के फाइंड आउट केला. केचा फॉर्म्युला घेतला 1/6 ब्रॅकेट K1 प्लस 2K2 प्लस 2K3 प्लस K4 सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. एवढं सॉल्व केलं त्याला 1.314. त्याला इंटू 1/6 प्रत्येकाला सेपरेट ब्रॅकेट हे कॅल्सिट सोडवलं. सो के आला 0.219. करेक्ट. आता लास्ट फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू y ॲट, याला म्हणतो आपण ॲट, y ॲट x इज इक्वल टू x0 प्लस h इज इक्वल टू y0 प्लस k. काय आहे सहावा फॉर्म्युला y ॲट x इज इक्वल टू x0 प्लस h इज इक्वल टू y0 प्लस k. सो बघा व्हॅल्यूज पुटअप करणार आपण. y ॲट x इज इक्वल टू x0. x0 काय आपला 0 प्लस h काय 0.2 इज इक्वल टू y0 काय आहे 1 प्लस k काय आलाय 0.219. सो फायनल आन्सर काय आलं बघा आपलं. y ॲट x इज इक्वल टू यांची ॲडिशन किती आली 0 प्लस 0.2 इट इज 0.2 इज इक्वल टू 1 प्लस 0.219. सो तो येईल 1.219. ओके, सो रिचेक करून घेऊ. 1 प्लस 0.219 it is 1.219. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ इटरेशन फर्स्ट. आणि आपल्याला एकच इटरेशन विचारलंय. सो हे आलं आपलं फायनल आन्सर. बघा फायनल आन्सर आलं y ॲट x इक्वल टू 0.2 इज इक्वल टू 1.219. क्लिअर मित्रांनो, एवढा सोपा प्रॉब्लेम आहे रंगे कुत्ता मेथडचा. मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. बघा काय केलं. क्वेश्चन दिलेला होता. पहिल्या स्टेपमध्ये dy/dx ला f ऑफ x मानून घेतलं. f ऑफ x इज इक्वल टू अंडर रूट x प्लस वाय. नंतर x y च्या किमती दिल्या होत्या, त्यांना x0 y0 मानलं. h पण दिलेला होता. इटरेशन शोधले. इटरेशन एकच आलं. मग फॉर्म्युला इटरेशन फर्स्ट सुरू केलं. पहिल्या इटरेशनसाठी x0 0 y0 1 आणि h 0.2 घेतला. K1 चा फॉर्म्युला घेतला. K1 आला होता आपला 0.2. नंतर K2 चा फॉर्म्युला घेतला. K2 आला आपला 0.219. K3 चा फॉर्म्युला घेतला. K3 आला 0.219. मग K4 चा फॉर्म्युला घेतला. K4 भेटला 0.238. आता सगळे पाचव्या फॉर्म्युलेत टाकले. पाचवा फॉर्म्युला K चा आहे, त्यात सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. K ची व्हॅल्यू आली 0.219. मग लास्ट फॉर्म्युला y ॲट x इज इक्वल टू x0 प्लस h इज इक्वल टू y0 प्लस k व्हॅल्यू पुटअप केल्या. सो फायनल आन्सर आलं y चं, कारण y चा आन्सर फाइंड करावं लागतं. सो y ॲट x इज इक्वल टू 0.2 इज इक्वल टू 1.219. सो मित्रांनो, अशा प्रकारे आरकेचा एकदम सोप्या पद्धतीने आरके मेथड मी शिकवले. मला खात्री तुम्हाला प्रॉब्लेम खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल.